क्या पहिले माणं म्हणली ना ह्या नावाची मालकी दिसते आईला बहुतेक नका म्हणून दाखव उघडा नागडा भोंगडा करून उघड्या उघड्याने पळवते अरे मालकीनं माहिती पहिले गाणं म्हणणारी तो बायला बोला ना गाण्याचं बसलं बोला ए भाई हो भाई
कशाला पाहिजे तरी त्यांना पता विचारतो लाणी बाळावा नमस्कार भाई नमस्कार मंगळाकारी बनसोडे अरे वा परवा आम्ही तुमची मला धरण्यात चेष्टा केली नशिबाकडं ह्या मंगळाताई कोणी तुम्ही दिसते का दर्शन घ्यावं मिळते का तकडे कुठं बघते किरण भाऊ पाया पडा नमस्कार किरण भाऊ पाया पड होय बोल नमस्कार स्टाईल मध्ये पाया पडतो स्टाईल मध्ये पाया पडतो अरे कोणत्या व्यक्तीचा पाया पडतो तुला कळत नाही झालंय का हे जरा वडाच्या पलीकडे घ्या हे जरा नदीत घ्या हे जरा कापसात घ्या हे जरा काट्यात घ्या हे ह्याला कुठं तरी खापर घ्या तुला वड्यातल्या नळीत घेतो तू पाया पड कोण तू नाही पडले पाया पडले हे जीव पाया पडले हलवून खोल काय पडू सोडून माझ्या शंकर बोलतो पण भाई तुमच्या परीक्षा आम्हाला सांगितला आता अजून पण आहे काय नाही काय माझे आवडते रसिक बंधूंना माझा नमस्कार आहे. फार वर्षानंतर या ठिकाणी तुम्हा सर्वांचं पायाचं दर्शन मला घडलं आहे. माझं मी भाग्य थोड समजते की आजच्या पहिल्या कार्यक्रमाला आपण बहुसंख्येने आश्रय दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे या गावच्या ग्रामस्थ मंडळी कार्यकर्ते यात्रा कमिटी यांनी सगळ्या आमच्या गाड्या आल्यापासून आम्हाला पुष्कळ सहकार्य केलं आहे. त्यांचे देखील मी आभार मानते. 1-2 मिनिटं मी आपला वेळ घेते की हा तमाशा म्हटल्यानंतर काय जुन्या लोकांना माहित असेल ही 5वी पिढी चालू आहे. 5 पिढ्या होऊन गेल्या तुम्हा रसिकांची आम्ही सेवा केली. मी वयाच्या 7 वर्षापासून अजूनही तुमची सेवा करते. आता रनिंग माझं वय 74 आहे तरी पण मी तुमची सेवा सोडली नाही. माझ्या जीवाजीव आहे तोपर्यंत बरेपर्यंत तुमची सेवा करीत राहणार आहे. माझ्या खानदानीमध्ये 3दा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. पहिला राष्ट्रपती पुरस्कार माझे आजोबा भाऊ बकुमांग नारेगावकर यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मिळाला. त्यानंतर माझी आई विठ्ठल भाऊबाग नारेगावकर याला व्यंकटरमण यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. आज 3रा राष्ट्रपती पुरस्कार मला जो मिळाला आहे तो रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. आता 14 राष्ट्रपती पुरस्कार माझ्या नितीनला मिळावा. पण तुम्हाला रसिकांचा माझ्या मुलाला भरपूर आशीर्वाद द्या एवढे हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे. 1-2 मिनिटं मी आपला वेळ घेतल्याबद्दल क्षमा मागते. कार्यक्रम भरपूर आहे, गाणे आहे, विनोद आहे, जोग आहे. आतापर्यंत कोणी गडबड कालवा गोंधळ केला नाही. इथं पुढे देखील करू नका. आजची रात्र करता खाडा पडला तरी चालेल. घरचं खाणं मला समोर बसलेलं चिसवर तुझवर बाबा कसं करायला आणि काय बोलत बसले हो की हात वर करायचे बाबा हो समोर पिवायला होय असू दे रे माझं नको खाणे. घरचा खाडा तुम्ही सगळी पाडा
सुरुवात करा. माझा उपास आहे. बरं मुलं आहेत ना? बरं लवकर बोला. कशाला हो? त्यांना म्हणावं आम्ही सगळे तुंबलो. होय थांबलो काय तुंबलो काय एक धाव. मुलींनो नंतर काय म्हणलं मग कुठं आई घालायची गाण्याचे बोलत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 बापरे बऱ्याच बाजार गोळा केलेला आहे ना. बघा या मुलीचा पैसा बोलतो लाईन हवा व्यवस्थित बोलू दे. मुक्त्यानं अवतार बाळायची कधी मारी गेली दरा. लट्टू मुक्त्यानं अवतार बाळायची कधी मारी गेली दरा. बागल कोटा शिवकेरी शिव्या गणेरी डोंगराची त्या तोंडाकडनं पाणी पाहिजे. एवढी मुलगी झाली नाही. इथे माझं काय चाललं तुझं काय मध्ये स्टिंग चाललंय कोणाला अखेर आवाज काय कोणाच ठाऊ हे मध्ये झाले नव्हते लपू मुत्या नक्की बोलू. मुतखरा सगळा आहे लय टाळकं फिरलं. एका काटकुळ्या पोरीने आपल्या 5-6 जणांना पाडलं. हुशार म्हणते 3 चाकाचं ढमढम आपलं चीक ठमाके ढमढम. आता बघ हिरा कसं करतो. हिरा घोळ पाडतो. त्याला साखर पाहिजे सगळा मूड येतो. मूड ना मूड घालवतो ना आधी हा एक टक्का आता फिरलाय ना चांगली पोर घ्यायला आता तुला सोबत अशी नक्की ह्यांचा दोष नाही. हे 5-6 जण जन्मतात ह्यांच्या आईला असे जन्मले हे ना असे ओके ओके. अद्याप हे जन्मताना दिवस चांगले नव्हते. हे बेकार दिवस होते. रामुशाला झालाय औषधा दिला काली कसा दिला औषधा दिला काली कसा दिला शिष्या कोणी भक्ताचा मी शिष्या कोणी भक्ताचा शिष्या कोणी भक्ताचा कोणी घेईल तुझ्या शिष्या कोणी भक्ताचा करतो
की नदीत जाऊन खायला जाऊ ह्या अंशाला झालाय ह्यो पौर्णिमेला झालाय ह्यो गजरा अंशाला झालाय आणि हे दोघं गिरणात गावल्यात गिरणात म्हणजे हा आमुषाला झाला तू पौर्णिमेला झाला तू गजरा आमुषाला झाला आणि ते दोघं घराला सापडले आणि काय हो तुम्ही कोणत्या दिवशी जन्मले एकादश थोडा जवळ पाहिजे म्हणजे तोंडावर फटका बसला असता सुंदर मुळे का आवडलं मुळे तुमचे नाट्य बघते कोण आहे कोण तुम्ही वटाई झोप नवऱ्याचं कवर वाव 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 कोण आहे मी अरे पुष्पा नाम सुन के नेशनल खिलाड़ी समझे है क्या इंटरनेशनल हूं मैं इंटरनेशनल तरी मला माझ्या मित्रांची पोट कशी काय फुगली नहीं मैं अंदर से भोंगड़ा छू हुशार मस्ती आज चटणी नाही पडली होना समाजपुढे सांगितलं रे तू आपण मोकळा तुम्हाला वाईट वाटलं वाटणारच वाईट. वाईट वाटून घ्यायचं नाही भाई तुम्हाला मी छोटस उदाहरण देतो हा तमाशा तमाशा म्हणजे मराठी भाषेचा मराठी तमाशा रांगडा तमाशा ही जिवंत लोककला आहे ह्या लोककलेतून स्वराज्य तोंडात माझ्या तोंडात एखादा अगोदर शब्द निघतो किंवा एखादी अक्षरी वेगळी होती पण मनाला वाईट वाटून घ्यायचं नाही सांगू तुम्ही टीव्ही बघता टीव्ही बघता टीव्ही बघता म्हणलं सिरियल बी बघत असतात हिंदी मराठी मग सिरियल बघता बघता मध्ये जाहिरात येते का जाहिरात ती बघता म्हणजे जाहिरात कोणती बी असती चड्डीची असती बॉडीची असती शेणची असती अहो एका मुलाने बघला शेंट मारला तर त्याच्या माग 50 पुरी चड्डी उपाडतात हे आपण डोळे वासून फॅमिली घेऊन टीव्ही पुढे बघतो मग तमाशालाच का नाव ठेवतो बरोबर काय मंडळी म्हणून म्हणतो ही जिवंत लोककला आहे ह्याला तुम्ही नावं ठेवू नका आणि त्यातूनही एखादा अगोदर शब्द निघाला किंवा ऍक्शन वेगळी झाली तर मनापासून सांगतो खरंच माफी असावी या हाऊसला जवळ या जवळ या सुंदर बोलूया आवडल्या लग्नाला पण आले आलं चामडी चमकते पुढे पुढे बघूया I love you, baby.
तुम्ही हो कोण कोण माझ्या मोटरसायकलच्या अनुभव आलं का हो सगळा मूड ना मूड घालायला बेशर्मा हो एवढं मी पोरीला गोड पोरून मोटरसायकलवर घेतली होती इथे बसता हा बेबी तुला मी लॉलीपॉप चढतो अच्छा हिच्या काही ध्यानात जाते का आता नाही म्हणाल ना आजा आजा अरे मेरे सोने तुला मंजुरी देतो मंजुरी तुला फुकट वडापाव चालू वडापाव नाही लॉलीपॉप देतो आता सुद्धा आले बघ राव सुद्धा आले आजा मला अडवाय लागला माझ्या चढायला लागलं हो आता आले ना सुद्धा काय करलं खाल्लं बरं का वा 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 कोबा तिकडे कुठे करणार हा सगळं मूड झालं होतं वा 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 सूर्य जमते हो बाय बोलतो बघा ना नमस्कार काय आहे ना आवाज इकडे माझी पोकडं उठायला लागले त्यांना काही सांगावं लागतंय ना आता बोले ना नमस्कार हे हळू नको जागा सापडत नाही कोण नाही भावना म्हणून तुला मध्ये घातला पाणी खेळा की पाणी खेळा गाडं व्हायला गाडवी नाही हो बाई हो हिला बोलायला सांगायला तर हिला एका बुकिंग बुकिंग बघा आता बोला ना नमस्कार बरं एकदा सांगा बरं तुमची हातवारी मला कळली नाही सांगा 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 एवढी पोरगी ऑफर करते म्हणलं कोणता बुकुड शांत बसल का हे बोलायचं ना नमस्कार मग तिला
उत्तर देतोय ना मग काय नमस्कार नमस्कार आईला बोलली मग काय धोंडाने बोलायला पाहिजे तोंडाने बोलतोय माणूस बाई नशीब माझा बी मुलगा लग्नाच्या वयात आला असा 3 वर्ष झाले माझ्या मुलाला मुलगी होणार काय सांगताय मुलगीच गावाला सदैवानी गावली बरं झालं बोल म्हणा ए बेटा हिरा किती नाराज पोरग आहे माझं 2025 मॉडेल सोडून 1917 मॉडेल घेऊन जाणार तुला माझ्या घरात राहण्याचा काही अधिकार नाही हे का तुझ्या आईला येतवा ना होती मला चालली गेली का चालली हा फोन नाही राहिली तुला 90 लाखाची लॉटरी लागली असं पप्पा मला वाटलं कळत घेतील बसवलं चल जाऊ बाई काय तुम्ही आम्ही चेष्टा केली म्हणून आम्ही घरात तुमची तिकडे गेली आम्ही सुद्धा करा काय तुम्ही सलकार आहे येतं काय तुला कळ काय
माझ्या माता भगिनींना आता खरंच तुम्ही आमच्या कार्यक्रमाला सगळ्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल आधार दिल्याबद्दल पार्टी आपली ऋणी आहे, आभारी आहे. सांगायचं म्हणजे तुम्ही वसवून करा, टाळ्या वाजवा, शिट्ट्या वाजवा, भरपूर एन्जॉय करा. फक्त एकच विनंती आहे की आता पण कोण नाचायला उठलं नाही, पण इथून पुढं उठून पुढे नाचण्याचा. कारण ना उठून नाचल्यामुळे गोंधळ होतो, आपापसा माझे भांडणं होतात, कार्यक्रमाचा मूड जातो. हा एन्जॉय भरपूर करा, फक्त बसून उठून पुढे नाचू नका. गाणी ही भरपूर आहे, कॉमेडी देखील आहे. आणि आपल्याला माहित आहे की माझी कॉमेडी ही बघण्याजोगी असते. भरपूर गाणी आहे, कॉमेडी आहे. आता मला चांगला सहकार्य केला आहे, तसेच इथून पुढील कार्यक्रमात देखील असंच सहकार्य करा हीच विनंती. धन्यवाद. रसिको धन्यवाद रसिको. आम्ही